रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर आणि महाड तालुक्यातल्या सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण बघितलात तर सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस रात्रभर कोसळत होता आणि याच पावसाचा संपूर्ण पाण्याचा जो प्रवाह आहे तो सावित्री नदीमध्ये येत असतो आणि त्यामुळेच सावित्री नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता सावित्री नदी आहे ती इशारा पातळी ओलांडून धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे आणि खबरदारी म्हणून महाड तालुक्यातल्या संपूर्ण सावित्री नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण बघितलात तर जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कोणताही या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठीच जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे। आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्याने पूर परिस्थिती निर्माण करण्यात सावित्री नदीचा देखील हातखंडा आहे आणि त्यामुळेच या नदीची पात्रता आहे ती इशारा पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून आता जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। रोहा तालुक्यातून वाहणारी कुंडलिका नदी आहे ती देखील इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे या नदी पात्रात लगत असणाऱ्या गावांना आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण बघितलात तर दिवसभरात 82.28 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज दिवसभर इतर काही भागांमध्ये देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। दरवर्षी सावित्री नदी आहे ती धोका पातळी ओलांडते आणि सध्या परिस्थितीमध्ये कधीही पूर येऊ शकतो आणि गाळ काढल्यामुळं थोडा धोका कमी झालेला आहे। म्हणायला गेलात तर पाणी वाढू शकतो अजूनपर्यंत आणि पूर येऊ शकतो। येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर हीच सावित्री नदी आहे ती धोका पातळी ओलांडून पूर परिस्थिती निर्माण करण्याची दाट शक्यता आहे ती आता वर्तवण्यात आलेली आहे। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।